आपण म्हणतो की शिवाजी महाराज हे प्रजादक्ष राजे होते। प्रजादक्ष राजांचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो। आपल्याला सगळ्यांना अफजल खानाची लढाई सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे। शिवाजी महाराजांनी त्यांना महाबळेश्वरवरून खाली खेचला। खाली खेचून जो भोरप्याचा डोंगर होता प्रतापगड तो पहिल्यांदा बांधून घेतला आणि खाली खेचल्यानंतर जसा अफजल खान महाबळेश्वर खाली उतरला त्याचा मृत्यू पक्का होता। फक्त एवढंच बाकी होतं की तो कुणाच्या हातून होतोय, शिवाजी महाराजांच्या हातून। संभाजी कावजी जो अफजल खानासारखाच होता तेव्हा तो शिवाजी महाराजांसोबत होता तिथे। तर शेवटी ते सतकृत्य ते चांगलं काम शिवाजी महाराजांच्या हातूनच घडलं। तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्व सैनिकांना सांगितलं होतं की काही हो, माझं काही हो, तुम्हाला जर तोफेची निशाणी मिळाली की तुम्ही जाऊन डायरेक्ट खानाच्या सगळ्या फौजेचा धुव्वा उडवायचा आहे। ठरल्याप्रमाणे तोफ झाली। दुपारच्या 1 वाजताच्या आसपास नोव्हेंबर महिन्यामध्ये 1659 नोव्हेंबर महिन्यामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आडवा केला आणि तोफेची इशारत झाली। जशी तोफेची इशारत झाली सर्व माळे बेफानपणे शत्रूच्या अंगावर तुटून पडले। सर्वांचा खात्मा केला। शिवाजी महाराज म्हणले थांबायचं नाही। एका बाजूला हंबीरराव, एका बाजूला प्रतापराव गुजर, हे सगळेच्या सगळे घुसले आणि घुसत तोडत सगळ्यांना पळवत ते अक्षरशः कोल्हापूरपर्यंत येऊन थांबले। तर कोल्हापूरला येऊन थांबायचं कारण काय, तिथे त्यांना दिसला पन्हाळा। तो पन्हाळा त्याच वेळी त्यांनी काबीज केला। कारण आता आदिलशहाकडे ज्याच्याकडून तेव्हा मोठा त्यांचा सरदार अफजल खान तो संपला होता। आता अफजल खानानंतर पुढचा कोण येणार, तर शिवाजी महाराजांना खात्री होती की तो सिद्दी जोहरच येणार आणि झालं सुद्धा तसंच। तो सिद्दी जोहर आला। जसा अफजल खानाला इथे शिवाजी महाराजांनी ठोकला तसा तिकडून सिद्दी जोहर मोठं फौज घेऊन निघाला। पण स्ट्रॅटेजी वेगळी होती। परत सिद्दी जोहरला असं वाटलं की शिवाजी महाराज परत प्रतापगडला जाणार, परत तोच सगळा कार्यक्रम करणार, पण तसं घडलं नाही। शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक प्रजेला त्रास होऊ नये म्हणून स्वतः त्या पन्हाळा किल्ल्यावर गेले, तिथेच थांबले। शिवाजी महाराजांना माहिती होतं हा सिद्दी जोहर इथेच येणार आणि तो फक्त शिवाजी महाराजांसाठी आला होता। तुम्ही सर्वच्या सर्व तिकडून आलेले जे होते, अफजल खान असेल, शाहिस्ती खान असेल, सिद्दी जोहर असेल, ते सगळेच्या सगळे फक्त शिवाजी महाराजांना मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी आले होते। हा त्यांनी काबा ओळखला होता। ते पन्हाळा किल्ल्यावरच थांबले। त्या ठिकाणी सिद्दी जोहर आला। पन्हाळ्याला 4 महिने वेढा टाकला त्याने। शिवाजी महाराज नोव्हेंबरमध्ये पन्हाळ्यावर होते। जूनच्या 13 तारखेपर्यंत शिवाजी महाराज तिथेच अडकून पडले होते। याचं कारण एकच होतं, येणारा जो कोणताही सुलतान आहे तो त्याची फौज घेऊन येणार। सिद्दी जोहर त्याचं नाव, त्याच्यासोबत अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान आणि सिद्दी मसूद जो सिद्दी जोहरचा जावई, हे सगळे नातेवाईकच घेऊन चालले होते। कारण एकट्याचं काम नव्हतं शिवाजी महाराजांच्या समोर जाणं। आणि शिवाजी महाराजांना माहीत होतं की मी नाही पकडलं गेलो तर माझ्या जनतेला हे त्रास देणार, म्हणून काय केलं की त्यांनी बाँड्रीवरच थांबले। पन्हाळा हे मराठी साम्राज्याची बाँड्री होती, शेवटची निशाणी होती। याच्या पुढे वेस होती ती आपल्या, त्याच्या पुढे दुसरं साम्राज्य गोवळकोंडा चालू होतो। त्याच्यामुळे पन्हाळ्यावर थांबणं गरजेचं होतं। शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या अंगावर घेतला, 4 महिने त्याला झुलवला आणि 4 महिन्यानंतर एखाद्या रात्री 13 जूनच्या रात्रीतून त्यांनी पलायन केलं। त्याच्यानंतर पुढे जे काय घडलं त्याच्यामध्ये बाजीप्रभूंचं एक अजरामर असं वाक्य आपल्या सगळ्यांच्या कानावर पडतं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, असं बाजीप्रभूंनी तिथे सांगून 7-8 तास लढाई करून एका गजापूरच्या खिंडीला पावनखिंड असं अजरामर करून टाकलं। या सगळ्या मराठ्यांचा इतिहास ऐकताना, बोलताना, सांगताना, अभ्यासताना अंगावर अक्षरशः शहारा येतो आणि आपलं भाग्य म्हणावं लागेल की आपण या मातीत जन्मलो, या मातीत आपण वाढलो, या मातीचे संस्कार आपल्यावर आहेत। तर पुन्हा एकदा मला माझे 2 शब्द मांडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार। थँक्यू।